लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा शहरातील अतिक्रमणाबाबत नागरिक, व्यापारी आणि प्रशासनात तणाव वाढणार का? शिंदखेडा शहरातील राज्य महामार्ग क्रमांक 12 वरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई संदर्भात तालुकावासियांमध्ये तणाव आणि संताप निर्माण झालाय। व्यापारी संघटना व काही नागरिक प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि महिला या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या गैरसोयीमुळे चिंतेत आहेत। व्यापारी असोसिएशनकडून प्रशासनास निवेदन दिले गेले असून दुतर्फा फक्त 10 मीटरपर्यंत अतिक्रमण काढावे, संपूर्ण तोडफोड करू नका अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीनंतर शिंदखेडा शहरातील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनानं कोणत्याही दबावाखाली न येता कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता अनेक वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे। ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता अरुंद झालाय, अवजड वाहनांची वाहतूक देखील सुरू झाली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या रस्त्यावरून शाळकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी व नागरिक प्रवास करत आहेत। यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितलंय की मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटते, रस्ता सुरक्षित आणि मोकळा करावा, अतिक्रमण करणाऱ्या काही व्यावसायिकांनी व्यवसाय वाचवा, स्थगिती द्या, मर्यादित तोडफोड करा अशा मागण्या केल्या। मात्र नागरिकांचे म्हणणं आहे की नियम मोडणाऱ्यांना नियमांच्या नावाखाली संरक्षण देणं न्याय नाही। मुख्य रस्ता सर्वांसाठी आहे आणि तो कुणाच्या खाजगी मालमत्तेसारखा नाही। अतिक्रमणामुळे फुटपाथ गिळंकृत झाले आहेत, रस्ता अरुंद झालाय, गाळे वाढले आहेत आणि सार्वजनिक जागा व्यापल्या गेल्यात। या परिस्थितीमुळे चालता येण्याजोगा रस्त्याचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित झाला असल्याचं मत व्यक्त होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्यात, मात्र काही व्यावसायिकांना 26 जूनपर्यंत हायकोर्ट स्टे मिळाल्याचं समजतंय। त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रशासनाने नियमांचं पालन करत कठोर पाऊल उचललं पाहिजे, अन्यथा शहराच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होईल असं मत व्यक्त होत आहे। शिंदखेडा शहर विकासाच्या मार्गावर आहे। रुंद रस्ते, सुरक्षित वाहतूक, अपघातमुक्त शहर आणि व्यवस्थित सार्वजनिक जागा ही भविष्यातील गरज आहे। विकासाला अतिक्रमण आड येऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनानं कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे। शिंदखेडा शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा आता फक्त गाळा किंवा दुकानाचा नाही, तर संपूर्ण शहराच्या भवितव्याचा प्रश्न बनलाय। नागरिक, महिला, विद्यार्थी व व्यापारी प्रशासनाकडे लक्ष वेधत आहेत की नियमांचं पालन करून अतिक्रमण काढावे। एकंदरीत पाहता आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार। अनेक वर्षापासून आमच्या शिंदखेडा गावात रस्ता खूपच खराब व लहान झालेला आहे। आमची मुलं शाळेत रोज येणं जाणं चालू असतं, त्यामुळे आम्हाला त्यांची खूप काळजी असते की मुलं शाळेत तर जातात, पण सुखरूप पोहोचले की नाही शाळेत, त्यानंतर ते घरी व्यवस्थित येतील ह्या वेळपर्यंत आम्हाला त्यांची खूप चिंता लागून असते। कारण रस्ता हा अतिशय लहान आणि छोटा झाला आहे, त्यानंतर वाहनांची वर्दळ खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मोटरसायकली, मोठ्या गाड्या वगैरे अशी खूपच वर्दळ आहे। त्याच्यामुळे ते व्यवस्थित जातील की नाही आम्हाला त्याची खूपच असं चिंता असते। म्हणून आम्हास एक कळकळीची विनंती आहे की बांधकाम विभाग व शासन, पालकमंत्री यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याची कामं काढून रस्ता थोडे मोठा करण्यात यावा, ही आमची शासनास विनंती आहे, आग्रहाची। त्यामुळे लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे, एवढं मी विनंती करतो। रस्ता अतिक्रम यायला पाहिजे आणि रस्ता मोठा व्हायला पाहिजे, आम्हाला बी चिंता मुक्त राहील आणि शाळा जंगल जाटी माझ्या तसं आम्ही काम असते ते आम्ही आधी चिंता पोरेशीकडे राहा विनंती म्हणे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।